आता तर इथं गंमतच झाली मोठी. वडील तुतारीचं आमदार आणि मुलगा सून भाची भाजपची. आता काय सांगावं, किती रे बनवा, अशीही बनवा बनवी, अशीही बनवा बनवी. माय माऊलींनो, अहो कुठंतरी लाडक्या बहिणींनो तुम्हाला राग येऊ द्या, माझ्या भावंडांनो तुमची जरा सटकू द्या. हे काय चाललंय, तुम्हाला काय गृहीत धरता का? एकाने तिकडं राहायचं, एकाने बाकीच्यांना सगळ्यांना तिकडं सोडायचं. आपण काही एवढे दुधखोळे, एवढं आपल्याला समजत नाही. मी तो शब्द वापरणार नाही, नाहीतर आमच्याकडे म्हणतात. त्यामध्ये 30 वर्ष झाले घरात वेगवेगळी पद त्या ठिकाणी आहेत. मग विकास का करता आला नाही, आता हे विकास करायला निघालेले. मग इतके दिवस काय झोपा काढल्या का केल्या? हा, मी आगे बढून तू राहा माझे कपडे सांभाळायला. तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो. कपडे घेऊन जा पळून माझे. त्यामध्ये प्रभाग क्रमांक 4चे उमेदवार टँकर माफी आहेत असे मला कळले. आमचे नाही, समोरच्यांचे. टँकर माफियाच उमेदवार व्हायला निघालाय. मग बघा आता कसं काय. ते म्हणतात ना, चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या. काय होणार आहे ह्याचा विचार जरा करा, अजिबात घाबरू नका. मी नेहमी महाराष्ट्राला सांगतो, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी. आम्ही पण काही कच्चे नाही आहेत. एक तर आमच्या वाटेला कोणी जाऊ नका, पण आमच्या कार्यकर्त्यांच्या कोणाच्या वाटेला गेला ना तर मग आम्ही पण त्यांना सोडणार नाही. आम्ही कायदा मोडणार नाही, निवडणूक आचारसंहितेचा भंग करणार नाही. पण कुणीतरी स्वतःला फार मोठ्या बापाचा समजला तर आम्ही पण मोठ्या काकाचा पुतणे आहे. तुझ्या बापापेक्षा माझा काका लय मोठा आहे, हे तुम्हालाही माहिती आहे. शिट्ट्या वाजवतो म्हणजे खरंच आहे. मित्रांनो, ह्यामध्ये आपल्याला खराडी चंदनगर भाग हा टँकर मुक्त करायचा. मी फक्त हा भाग नाही करणार,